हाय दोस्तों, आज का कार्यक्रम श्री ज्योतिबा फुले जी के नाम पे है। तो देखो दोस्तों, कार्यक्रम बहुत आनंद आएगा। स्पीकर माझ्या पुढे पाहिजे. क्या बात आहे सर, यांचं शूटिंग करा. आम्ही तर आहेत, करा. जो कोण हात वर करत नाही ते आपण बोलू. अरे वा, क्या बात आहे. मागं निळेशर या, पुढे पुढे या. निघाजे या. सुतार कुठे, सुतार कुठे बसले, या पुढे या. या या बाजूला या. मागं नको या. सुतार पुढे या. सुतार म्हणतात गौतमी पाटील असेल तर ती पुढे नाही ना, या पुढे. कशी वाटली एंट्री? तोंडाने बोला, कशी वाटली एंट्री? आहे का नाही? कडक असं आहे. मी काय बोलतो ते ऐका. पोरं गडबड करणारे, चूक त्यांची नाही. त्यांना टीव्हीला टॉम अँड जेरी कार्टून बघायची सवय. ज्योतिराव माहितीच नाही ना. आणि ज्योतिरावांना बोलवण्याचं काम तुम्ही सगळ्या माता भगिनींनी केलं. आणि कार्यक्रमाचे हे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आहे का नाही, रवी दादांनी केलेलं आहे. एकदा रवी दादासाठी जोरात टाळ्या. ए बसा ना मागे, काय प्रॉब्लेम आहे का? खाली बसा, बसा निवांत. मी सांगतो सर, बसा. असं आहे. मी कोण? माझ्याशी बोला. तर बोलण्याचा अधिकार तुम्हाला सगळ्यांना दिलेला आहे. आणि जगामध्ये जर का बोलण्याचा अधिकार सर्वप्रथम स्त्रियांना मिळाला असेल तर तो भारत देशात मिळालेला आहे. मी कोण? मोठे मी कोण? ज्योतिराव. आवाज येत नाही. मी कोण? ज्योतिराव. आवाज येत नाही. हा, क्या बात आहे. माझ्याशी बोला. आपण एक अर्धा तास बोलू. मी कोण? आवाज येत नाही. आपाचा विषय लय आहे का नाही? आप्पाचा विषय लय. आप्पाकडे क्रेडिटचं हे नाही सांगावं लागत. कारण मीडिया स्थायी सगळीकडे असा झालेला आहे. सगळे राष्ट्रपुरुष आपण विसरलेलो आहोत. आणि पहिलं मंडळ असं आहे की या मंडळानं गणेश उत्सवात ज्योतिराव फुल्यांना बोलवलेलं आहे. तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुमच्यासाठी जोरात. तुम्हाला म्युझिक देऊ का टाळ्यांचं? आदित्य, आपलं आदित्य लाव रे ते टाळ्यांचं म्युझिक. टाळ्या वाजवल्या पाहिजे, जोरात वाजवा. हा, तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आवाज दे. हे फुल आवाज दे दादा, फुल आवाज दे. हे दादा फुल आवाज दे. नाही आवाज फुल द्या. Are you ready? क्या बात है. वाह 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 वाह, क्या बात है. हात वर नाही तुमचे. तर आपण एवढासा प्रसाद खायला लगेच हात पुढे करतो. आणि ज्योतिराव म्हणतात हात वर करायचं, तुम्ही हात वर करत नाही. चुकी बरोबर. एकदा जोरात हात वर. क्या बात आहे. वा वा, क्या बात आहे. बघा एक आवाज तुम्हाला वाजवतील मस्त. बस बस वा बस. दादा आवाज म्युझिकचा फक्त मोठा ठेव. माझं तर आहे. बरोबर वाटतं का नाही? ताई बरोबर वाटतं का नाही? आई, आई बरोबर वाटतंय का? बघा, मला आई नाही, मला बहीण नाही. तुम्ही माझ्या सगळ्या आया आहात, बहिणी आहात. तुम्ही माझे भावंड आहात. आणि मी माझा विचार तुम्हाला सांगणार आहे. एक अर्धा तास ऐकणार का नाही? किती जण ऐकणार? हात वर करा. क्या बात, सगळेच ऐकणार. मी कोण? ज्योतिराव. हा बघा, ही पोरगी बोला ना. बोललं पाहिजे. बोलणाऱ्याचं काही खपत का? आहे का नाही?
मी कोण? ज्योतिराव. मरे आरतीच्या वेळेस आवाज नाही लहान मोठा होत, माझ्याच वेळेस कसा होतो? हा असं आहे बघा. हे साल कुठलं आहे? 2000. आवाज येत नाही. 2000. हुशार आहेत की सगळे, क्या बात आहे. ताईंनो, बाळांनो, मी तुम्हाला 1848 सालातली एक माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची घटना सांगणार आहे. आमचा मित्र होता सखाराम परांजपे. काय नाव? बोलत नाही तुम्ही, यांचा आवाज येत नाही ना. या अरे बाबा, यांच्या हातात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. तुमचा आवाज आला पाहिजे ताई. आमचा मित्र होता सखाराम परांजपे. काय नाव? मरी आईच्या नावानं हे ताई लगे लोकांच्या अंगात मर्यादित कशी येते. मा जिजाऊ आली पाहिजे, सावित्रीबाई फुले आली पाहिजे, अहिल्याबाई होळकर आली पाहिजे आणि झाशीची राणी आली पाहिजे. आवडलं असेल तर एका जोरात टाळ्या. आदित्य टाळ्या वाजवायला सांगते जोरात. आपल्या अंगामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आल्या पाहिजे. चुटकी बरोबर एकदा म्युझिक करा 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 टाळ्या करा समाज करा जोरात जोरात जोरात. बस बरं वाटतं का नाही? कसं आहे, टाळ्या वाजवलं ना की रक्त विसरण होतोय. ऐका रे, कोरोनाच्या काळात लोकांना डॉक्टरांनी टाळ्या वाजवायला सांगितल्या होत्या. टाळ्या हे बोलायचं नाही, हे शांत बसायचं. माफ करा, लेकरांना रागवावं लागल. आपण रागवलो नाही, त्यामुळं सगळी पुढची पिढी फॉरवर्ड झाली. बापानी पोराला पाणी मागितलं तर तो ग्लासात नाही देत, तो बाटलीच फेकतो. पप्पा. आणि याला आपण जबाबदार आहोत, कारण आपण खूप लाड. शांत बस. त्याला घ्या, कोणाचा मुलगा आहे प्लीज. सर बरोबर आहे का नाही? मजा वाटते का नाही? कसं वाटतंय? ज्योतिराव फुले उत्सव कोणाचा आहे? तुम्ही बोलवलंय कोणाला? क्या बात आहे. मग तुमच्यासारखे विद्यानवादी कोणीच नाही. तर आमचा मित्र आमचा मित्र होता सखाराम परांजपे. काय नाव? परांजपे कशात येतं? हा ब्राह्मणात. आयांनो, बहिणींनो, भावांनो, 1848 साली माझे ब्राह्मण मित्र होते. ताई, आता आपण जातीचे कंपू करून राहतो, हे चुकीचं. क्या बात आहे, चुकीचं आहे का नाही? अरे माणूस जन्माला आल्यानंतर तो काय जात घेऊन येतो का त्याच्या कपाळावर लिहिलेलं असतं? आपण उगाच ते जातीमध्ये विभागले जातो. चुकी बरोबर. त्या काळात आमचा मित्र होता सखाराम. चॅनलवाले यांना झोपेतरी विचारलं की त्या काळात माझे ब्राह्मण मित्र होते, त्या मित्राचं नाव सखाराम. तो काय म्हटला? आमच्या नातेवाईकाचं लग्न आहे, लग्नाला चला. लग्नाला आवाज येत नाही तो. बरोबर. या पोरांपेक्षा तुमचा ताई आवाज आला पाहिजे, आहे का नाही? पोरांनी चॅनल बदलल्यावर किती जोरात ओढत, ए माझी बकुळी सिरियल चालू आहे, काय म्हणतो? हाय का नाही? आमचा मित्र होता सखाराम. काय झालं? त्याच्या नातेवाईकाचं होतं लग्न. काय होतं? तो मित्र मला म्हणाला लग्नाला चला. लग्नाला थोडा आवाज कमी कर. लग्नाला एक तर ब्राह्मण लोक सगळ्यांना असं लग्नाला बोलवत पत्रिकेतच लिहिलेलं असतं, फक्त दोघांनी जेवायला. पण लक्षात घ्या, त्यांच्याकडे शिस्त आहे, नियोजन आहे. म्हणून गाडगे बाबा म्हणतात, शेठजी भटजी मारवाडी
तुपातला शिरा खातात, कारण त्यांच्याकडे हिशोब आहे. आपल्याकडे हिशोबच नाही. 100 रुपये कमवले, 15 दिवसांनी संपले, लगेच उधारी. चुटकी बरोबर, चुटकी बरोबर. अहो, ब्राह्मणाच्या आणि शेठजी भटजींच्या घरी मुलगा जन्मला तर बाळ पोटात असतं तेव्हा ठरवतात, मुलगा झाला तर अमेरिकेला पाठवू, मुलगी झाली तो जपानला पाठवू. आणि आपल्याकडे काय, चला पोरग जन्मलं, अनुकंपावर आपण त्याला एसटीत लावू. मी खोटं सांगतोय, सत्य सांगतोय का नाही? म्हणून मला सत्य शोधक महात्मा फुले म्हणतात. त्या पुत्र माझे त्या काळात होते हो. म्हणून मी माझ्या अखंडात म्हटलंय, धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्यानं वागावं ईशासाठी. ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मण यांना धरावे उराशी बंधुपरी. निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, मग भांडणे अनेक कशासाठी. आवडलं तर एक टाळी हाणायला हरकत. मला मित्र सकाराम परांपे मला म्हटलं त्या नातेवाईकाचं लग्न आहे, लग्नाला बोलत नाही, लग्नाला. मी त्या लग्नामध्ये गेलो. मिरवणूक घोड्यावरून चाललेली. कशावरून? कशावरून? जसं त्यातल्या काही कर्मठ, बघा आता तर जातीयवाद संपलेला आहे, पण त्यावेळेस खूप जातीयवाद होता. आता तो संविधानानं संपून टाकलेला. बोलत नाही तुम्ही. ताई तू काय बघते मोबाईल? हा प्लीज, माझं सगळ्यांकडे लक्ष आहे. हा मी शोधकच आहे, सत्य शोधक. हा आहे का नाही? बरं वाटतंय का नाही? किती छान शिकवतोय मी. किती जणांना वाटतं मी चांगला शिकवतो? किती जणांना? तू अर्धाच हात वर केला, म्हणजे 50% नाही ना ताई? किती जणांना वाटतं मी छान शिकवतो? मग शिक्षक दिन कोणाच्या नावाने पाहिजे? कोणाच्या नावाने पाहिजे? बरोबर का नाही? त्यामुळे जिने शेणाचा मारा सहन केला त्या माता सावित्रीच्या नावाने किमान घरामध्ये शिक्षक दिन साजरा करा आणि त्यांनी केलेल्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करा. तू हालचाल खूप करतो, शांत बस, नाही तर काढून टाकेल. शांत बस, नाही तर जा खेळायला पळ. शांत बस, नीट आहे. थोडं रागवणार आहे, माझी पण लेकरं आहे, त्यामुळे समजून घ्या. जसं मला त्यातल्या जुन्या विचारांच्या कर्मठ लोकांनी पाहिलं, की हा माळ्याचा पोरगा ब्राह्मणाच्या लग्नाच्या मिरवणुकीत हे म्हणावं लागत. तिथं कसं आपण मम म्हणतो तसं इथं माझ्या बरोबर त्यांनी पाहिलं, त्यांचा राग अनावर झाला. तसा त्यातला एक जण मला म्हणाला, चालता तू आमच्या देवा ब्राह्मणाच्या लग्नामध्ये आला, त्याच्यामुळे आमचा धर्म बुडाला. चालता? मला सांगा आई, खरं सांगा, कोणी कोणाच्या लग्नात गेल्यावर धर्म बुडतो? मग ही अंधश्रद्धा काढून टाकण्यासाठी मी आणि माझ्या सावित्रीनं अख्खा आयुष्य खर्ची पाडलं. म्हणून आज तुम्ही फ्लॅट मध्ये मला हाकलून दिलं, चालता हो. इथं का नाही मला बोलता, पण त्रास होतो नाकात. ते आमचे मित्र होते विष्णू शास्त्री चिपळूणकर. ते म्हणायचे या ज्योत्यानं किती शैक्षणिक संस्था सुरू करू द्या, त्याचे शैक्षणिक कार्य हडपसर ते भांबुर्डा याच्या पुढे जाणार. पण विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना तर लोक विसरली का नाही मला माहित नाही, पण आज माझा जगामध्ये गवगवा चालू आहे. कारण या लोकांचा उच्चार शुद्ध असावा याच्यावर जोर होता आणि तुमच्या या ज्योतिरावांचा
विचार शुद्ध असावा याच्यावर जोर होता. क्या बात आहे. हाकलून दिलो, मला हाकलून दिलं. मला राग आला. आपल्या लोकांना रागच येत नाही का? येतो. पेपरला आपण बातमी बघतो, स्त्रीवर बलात्कार झाला. जाऊ दे ना, आपल्या गावातली नाही ना, आपले नातेवाईक नाही ना, उद्या ना बलात्कार. रागच येत नाही. त्या गोविंदभाई पानसरेंना गोळ्या मारल्या, दाभोळकरांना मारलं, रागच नाही आला. ते खैरलांजी प्रकरण झालं, रागच नाही आला. ते जाऊ द्या, ते हगवणे प्रकरण, शांत बस. हगवणे प्रकरण, ती बाई वारली, आपल्याला रागच नाही आला. आपण काही धडाच, आपल्याला रागच येत नाही. आपल्याला राग येतो, आमच्या पुरुष मंडळींना राग येतो ना, पण काढतात कोणावर? कोणावर? बायकोवर. तीच भेटती बिचारी. हा कुठे गेलती? अरे कुठे गेलती? भाजीला गेली. कुठे गेलती? सर उशीर का? अरे सिग्नल आहे ना, ट्रॅफिक आहे ना. मी जाऊन आलो ना आता त्या जिजाईच्या पुलाकडे. केवढा खड्डा आहे मोठा. हळूहळू या. नुसतं आपल्या बायकोरच राहा. आणि नुसतं तसं नाही रागवत. दारू पितात, मग अंगात येतो यांचा पुरुषार्थ. दारू पितात, दारू आहे का नाही? दारू पितात आणि बायकोवर रागवतात. पण दारूचा फायदा पण आहे. काका तुम्ही म्हणाला असं का म्हणतात ज्योतिराव, पण आई काय झालं? फायदे पाहिजेत ना. फायदा सांगतो ना ताई. ताई ऐका, फायदा खूप चांगला आहे. जो माणूस दारू पितो त्याला कुत्र कधीच चावत नाही. तोच आट्यापाट्या खेळतो. कुत्र्याला कळत नाही, याला चाव का याला चाव, याला चाव कळतच आहे का नाही. दारूचा फायदा. आणि आई जो दारू पितो, जो दारू पितो तो माणूस म्हातारा कधी होत नाही. का? तरुणपणीच मरतो. म्हातारा व्हायची वाटच बघावं लागत नाही. त्यामुळे मंडळी, कोणी रविवारी का होईना घेऊ नका, त्यांनी काही फायदा नाही. नशा अशी पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची नशा पाहिजे. असं काय करता? उगाच आणायची 19 त्यात पाणी, तुम्ही परत त्यांना सुक्का करून देणार, काय फायदा? बंद करा. तेवढेच पैसे जर का वाचले, त्याचे बदाम, खारी, काजू, बदाम हे ते आणा आणि लेकरांना द्या. त्यांच्या बुद्धी आणि शरीरात वाढ होईल. बरं वाटतं मी बोलतो ते. उत्सव कोणाचा आहे? हा, आणि बोलवलाय तुम्ही कोणाला? ही वैज्ञानिक सत्यता आहे का नाही? सगळ्या मंडळांनी सर्व राष्ट्रपुरुषांनाच बोलवलं पाहिजे. कारण टिळकांनी जो उत्सव केला तो देश स्वातंत्र्यासाठी संघटन करावं असं पाहिजे. आताच्या काळात जर का संघटन पाहिजे असेल तर तुम्ही सर्व राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या या सोसायटीमध्ये आजच्या दिवसापासून सुरू करा. खऱ्या अर्थानं तुम्ही क्रांतिकारक राहा. बरोबर का नाही? मला हाकलून दिलं, मला राग आला. मी घरी गेलो. दादा गार पाण्याने आंघोळ केली. म्हटलं हे लोक आपल्या नावाने आंघोळ करतात, आपण ह्यांच्या नावाने आंघोळ करू. हाय काय नाही काय? पण माझ्या मनातली आग कुठं शांत होती. या मनुवाद्यांचा प्रत्येक शब्द माझ्या शरीराच्या रोमारोमात, नसा नसात, हृदयाच्या कप्प्यात घर करून बसला. एकच शब्द, तू आमच्या देवा धर्माच्या लग्नात आला, त्याच्यामुळे आमचा धर्म बुडाला. आई रात्रभर मला झोप नाही. मी या खुशीवरून त्या खुशीवर रात्रीचे 1:30-2 वाजले. अचानक माझ्या बुद्धीला चालना मिळाली. बघा बरं का, या लोकांनी माझा लग्नाच्या मिरवणुकीत अपमान केला का नाही केला? हा अपमान झाला हे मला कधी कळलं माहितीये बाळांनो?